एक्स्ट्रा खेळावे लागतील। त्यानंतर केतकी बॉयज खंडीपाडा आणि वीरा 11 धानीव या संघाने सुद्धा विनंती असेल की आपण 12 वाजेपर्यंत या ठिकाणी यायचं आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका। 3 षटकांसाठी तुम्हाला किमान 15 मिनिटे वापरायची आहेत। तर केतकी बॉयज खंडीपाडा आणि वीरा 11 धानीव याने 12 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट करायचं आहे। 1:30 वाजेपर्यंत रिपोर्ट करायचं आहे पीर बाबा पापडी आणि आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरलपाडा या संघाने। 1:30 वाजेपर्यंत पीर बाबा पापडी आणि आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरलपाडा या संघाने आम्हाला रिपोर्ट करायचं आहे। जे आंबे डोंगरीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए, जे आंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि गावदेवी शिलोत्तर ए या संघाने 12:15 वाजेपर्यंत आमच्या आयोजकांना रिपोर्ट करायचा आहे। लवकरात लवकर आल्याच्या नंतर आपण सांगायचं की आम्ही आलात, अन्यथा वेळ या ठिकाणी कन्सिडर केली जाईल आणि एखादा सामना लवकर संपला, वेळेवरती जर मॅच चालू झाले नाही तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा लागू शकते। त्यामुळे विनंती असेल प्रत्येक संघाला की वेळेवरती येण्याचा प्रयत्न करा। चला घाई करा। विनंती असेल आमचे बाउंड्री पंच आपापली जागा घ्या। बाउंड्री पंच जे आहेत आपापली जागा घ्या। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, ते म्हणजेच अतुल सुरुंग आणि संजय दिंडा। संजय स्ट्राइक वरती आहे तर अतुल हा नॉन स्ट्राइक एंड वरती आहे। नकुल नानकर बॉलिंग मार्क वरती। नकुल पहिला चेंडू शॉट अंपुल, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल, व्हेरी फास्ट बॉल वरती आलाय षटकार। चला 6 धावा आल्या, एक चेंडू पूर्ण झाला। दुसऱ्या चेंडूची सुरुवात त्या ठिकाणी नकुल पुन्हा एकदा करताना दिसतोय। अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार। बॅक टू बॅक 2 इन अ रो, 2 षटकार। युक्तीची मंत्रणा, युक्तीची यंत्रणा, दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा। सृष्टांचा रक्षितो, शत्रूंनी खंदतो, भावंड भावना संस्थापितो, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपतो। चला पुन्हा एकदा नकुल आता मात्र डाऊन द लेग, सरळ या ठिकाणी वाडी स्क्वेअर लेग रिजनच्या हातामध्ये चेंडू आणि इथे झाले चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं। धाव फलक मात्र पुढे सरकला, 1 न धाव संख्या होती आहे ती म्हणजेच 13 धावा। धाव संख्या 13, पहिलं षटक चालू आहे। 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत। ऑन साइडला टायमिंगला जबाब, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की धूम। काय जबरदस्त आरंभ केलाय आणि हा आरंभ या पहिल्या षटकाचा 4 चेंडू मध्ये 19 धावा घेतल्यात अतुल आणि संजयाने। ऑन साइडला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली शतरक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय। इथे फटका फसला होता, मात्र काय घडतंय तर दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यात आणि नक्कीच हा जिंकलाय तो म्हणजेच यष्टीरक्षक अमित आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय संजय। आदरणीय सन्मान्य टिवरी गावचे प्रथम नागरिक आदरणीय सन्मान्य श्री रवींद्रजी ठक्कर साहेबांचं खूप खूप स्वागत। विद्यमान सरपंच आहेत
आणि त्यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी मोलाचं सहकार्य हे लाभलेलं सुद्धा आहे आणि त्यांच्या या गावामध्ये आपल्याला स्पर्धा सुद्धा या ठिकाणी भरवण्याची मुभा दिली गेली त्याबद्दल ॲज अ सरपंच म्हणून त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धीरज जिंदा नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय बाद झाल्याच्या नंतर चला साईनाथ नवीन पाडा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. लास्ट बॉल अजून एक मोठा फटका चालला चेंडूच्या या प्रवासाला आपण 6 धावांचा मार्गक्रमण म्हणूया. धाव फलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 26 या धाव संख्येवरती. मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आनंद है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आनंद है प्रचंड. थँक्यू डीजे. राकेश सावरा बॉलिंग मार्क वरती. इथे मात्र ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला विनंती असेल की आपण या ठिकाणी समोरचा संघ उपस्थित झालाय ही 2 षटकं पूर्ण झाली की आपण टॉस करणार आहोत. साईनाथ नवीन पाडा संघ उपस्थित झालाय त्यांचे खूप खूप स्वागत. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने अजून सुद्धा आपली उपस्थिती नोंदवलेली नाही आहे. राकेश साबरा बॉलिंग मार्क वर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. उजव्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता कारण की डावऱ्याचा फलंदाज आहे डावऱ्याचा गोलंदाज आहे थोडासा ॲडव्हान्टेज नक्कीच होता. मात्र आमचे मान्यवर सुद्धा थोडेसे कन्फ्यूज झाले की लेफ्टी आहे का कारण रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला होता आणि त्याच्यावरती आली 1 धावसंख्या झाली 27. शतरक्षणामध्ये जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. मी दोन्ही संघांना विनंती करेन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ क्या बात आहे. टायमिंगला जवाब. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे त्यामुळे डीजे दादांना सुद्धा तुला कमी संधी द्यावी लागेल. दरम्यान बघा 2 झेल सोडले होते आणि या 2 झेलचा इथे नुकसान हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होत आहे हे सांगावं लागेल. चांगला चेंडू शॉर्ट लेन ठेवली होती. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला केला होता अतुल सुरुंग याने. अतुल सुरुंग वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली अतुल याची तर एकूण आपण जर पाहिले तर 5 चेंडूमध्ये 19 या धावसंख्येत तो खेळतोय. क्या बात आहे. सुरेख चेंडू. आता इनस्विंग बघायला मिळाला. वेग सुद्धा होता. मी म्हणेन एक चांगली गोलंदाजी. असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल मात्र चेंडू पडल्याच्या नंतर आतमध्ये आला होता. सेकंड लास्ट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडू टाकून झाल्यात. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा फायदा गोलंदाजाने उचललाय. जवळजवळ 11 चेंडू झालेत. 11 चेंडू मध्ये 33 धावा आल्यात म्हणजे 3च्या सरासरीने धावसंख्या ही बनवली जाते. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या गोलंदाजाचा. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. 2 षटक समाप्त झाली. धावसंख्या आहे ती 33.
चला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे किंवा मग आमच्या पर्यंत संपर्क करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला वेळ दिला होता तो म्हणजे 9:45 आता इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे आयोजकांना सहकार्य करा. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे आणि साईनाथ नवीन पाडा उपस्थिती नोंदवलेली आहे. लक्षात असू द्या जर तुम्हाला 9:45 वेळ दिलाय तर तुमच्याकडे 9:15 वाजेपर्यंत वेळ आहे तिथपर्यंत तुम्हाला पेनल्टी लागू शकत नाही. मात्र 10:15 वाजून गेले तर 3 धावांची पेनल्टी तुम्हाला लागू शकते. हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली शतरक्षक मात्र शतरक्षक बनतोय प्रेक्षक कारण चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो. धाव संख्या झाली ती म्हणजेच 39 धावा धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लागल्या जातात. हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज देण्याचा प्रयत्न करत होता मात्र सरते शेवटी थोडासा प्रयत्न कमी पडला. 1 धावेनं धावफलक पुढे सरकते 40 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले आता तिसऱ्या षटकाचे 2. चला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ सुद्धा आलेला आहे. या 4 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. लक्षात असू द्या नवीन पाडा संघाने सुद्धा आपला कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे आणि डिसिजन ठरवून यायचं. लक्षात असू द्या डिसिजन ठरवून यायचं आहे. आता मात्र बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न ओव्हर पिच चेंडू चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायाची आन शिवरायाची आन. जय भवानी धाव संख्या झाली 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये त्या म्हणजेच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या एज लागला. तिकडे शतरक्षक आहे. बिशप मध्ये 2 शतरक्षक एसटी रक्षकाच्या मागे लावलेत. धावफलक मात्र पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 47 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे 4-2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. धावसंख्या झाली 47 धावा. एक मोठा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र धावसंख्या भरभराटीनं वाढते झाली आहे ती म्हणजे 53. आता मात्र चेंडू हातामध्ये जाईल असं वाटतं. यस फलंदाज बाद. या शेवटच्या चेंडूवरती धावफलक आहेत 53. 18 चेंडू 54 धावांची गरज. चला टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया आणि करूया टॉस. तो म्हणजेच साईनाथ नवीन पाडा आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा 2 संघादरम्यान. तर नमस्कार पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच साठी आपण जॉईन झालोय आणि या टॉस करण्यासाठी या मॅचचा आपण विनंती करतोय या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्मान्य रवींद्रजी ठक्कर साहेबांना या आणि या मॅचचा टॉस आपल्या हस्ते आपण करा अशी आपल्याला विनंती करतोय. एका बाजूने आहे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ आणि साईनाथ नवीन पाडा. छापा असा कौल झालेला आहे आणि काटा आलेला आहे. मी सन्मान्य सरपंच साहेबांना विनंती करेन आपण आदरपूर्वक स्टेजवरती असं नसतं व्हावं तरच छापा म्हटला होता.
छापा म्हटला होता, काटा आलेला आहे. तर नवीन पाडा संघाने टॉस काय स्वीकारेल? क्षेत्ररक्षण. तर नक्कीच क्षेत्ररक्षण असेल. कालच्या अनपराची दिशा असेल. चेस इथे थोडंसं सोपं आहे, मात्र आज संघामध्ये बदल आहे की काही पूर्ण साईट पॅक आहे? नाही, भरपूर खेळाडू कमी आहेत आमचे प्लेयर्स आणि 10च मुलं आहेत आमच्याकडे सध्या. तर शुभेच्छा असतील तरी सुद्धा तुम्हाला आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर आपण जातोय पुन्हा एकदा. जो मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तिचे 53 धावा झाल्यात. 54 धावांचं लक्ष जे समोर ठेवलं आहे ते कशा पद्धतीने पार केलं जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिकडनं नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत डीजे दादांच्या माध्यमातून एक तुमच्यापर्यंत गाणं पोहोचवलं जाईल आणि आपण आपले कॅमेरामॅन प्रीत पाटील आपल्याला घेऊन जातील ग्राउंडकडे. थँक्यू. चला घाई करा, जरा विनंती असेल, घाई करा, विनंती असेल तर विनंती असेल थोडीशी घाई करा. अतुल सुरुंग आहे बॉलिंग मार्क वरती. अतुल सुरुंग याला आपण पाहिलंय, नक्कीच एक चांगला उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. सध्या त्याचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर मला वाटतं क्रमांक 1 वरती येणारा सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी तो करतोय. बघा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे की किती विकेट, किती धावामध्ये त्याने घेतलेल्या सर्व काही तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती, तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती या VTACA च्या माध्यमातून या ऑफिशियल चॅनलवरती डीबीएन लाईव्ह ही माहिती तुम्हाला पुरवते. धावफलक 53-54 धावांचं लक्ष. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहे. अर्जुन आणि राकेश हा नॉन स्ट्राईक वरती. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू काय सुंदर टाकलाय आणि या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलाय. जरी धावा बनवल्या तरी गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीने करणार. जबरदस्त, काय एक नंबरचा गोलंदाज आहे त्याने दर्शवलाय. जाऊया डीजे गडा. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी ठक्कर साहेब जे विद्यमान सरपंच या परिसरातील या ग्रामपंचायतीचे, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये या ठिकाणी अनाउन्स झालेले आहेत. क्या बात आहे. ऑनसाइडच्या दिशेनं चेंडूला इकडे थोडासा ऑर्थोडॉक्स शॉट सिलेक्शन होतं. चेंडू खेळायला सुद्धा ऑफ साईडला चेंडू गेला, ऑन साईडला बॅटच्या टोला लागला होता. मात्र वेगवान चेंडू टाकत असताना इन स्विंगनं थोडंसं फसवलं गेलं या फलंदाजाला. ऑन साईडला लाजवाब शॉट इथे चाललाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
सूरज झांसी. गोरगरिबांचे पाहतो आम्ही दादांमध्ये प्रतिबिंब शोभांचे. याच फलंदाजीची गरज आहे, अशीच फलंदाजी करावी लागेल. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या रिझन मध्ये. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऐकलं का? इकडे इकडे दिसतंय ना वाघाला वाघ. धाव फलक मात्र आपण पाहू शकता पुढे सरकले जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 10 या धाव संख्येवरती. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू वर चढलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. फलंदाज झालाय बाद, तो म्हणजेच अमित नाथ. कितीही असू द्या वाघ त्यांना फाडतो. आमच्या नादाला लागू नका, आम्ही जिवंत गाडतो. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो हॅलो. राकेश मैदानामध्ये आहे आणि अजून मैदानामध्ये अजून एक खेळाडू जो आपण पाहतोय, रोशन सावरा, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडीशी वाट कठीण झाली आहे. विकेट वारंवार जाऊ लागला. किती विकेट आतापर्यंत डाऊन झाल्यात? तर 2 विकेट डाऊन झाल्यात आणि पहिल्या षटकाचे 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. मी फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती करेन आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला की वाचेल तेवढा वेळ वाचवा, कारण की संध्याकाळी 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. त्यामुळं थोडासा घाई करा मैदानामध्ये येण्यासाठी. गार्ड वगैरे लावून अगोदर बसायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे रोशन. क्या बाद आहे, हा आला एक चांगला शॉट, षटकार. चला गाई करा विनंती असेल, गाई करा. क्षेत्ररक्षण 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. रात अभी बाकी आहे और मॅच अभी भी बाकी आहे असं म्हणावं लागेल. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, येणारा काळ आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू मध्ये किती धावा मिळतात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं. काय जबरदस्त मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. चला बाकीच्या क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण लावा. कर्णधाराकडे लक्ष द्या. बॉलिंग मार्क वरती आला धीरज धिंडा. धीरज दरम्यान तर चला आपण जाऊया किती चेंडू किती धावांची गरज असेल. अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर 12 चेंडू 38 धावांची गरज. बघा वेळ जास्त होतोय, लक्षात असू द्या. वेळ जास्त खर्च केला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षण लावले गेले, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकांनी थोडंसं आयोजकांना सहकार्य करूया आजच्या दिवसामध्ये, कारण एक फायनल आणि एक सेमीफायनल अशा 2 मॅच एक्स्ट्रा खेळवायच्या आहेत. 11 चेंडू मध्ये 37 धावांची गरज.
11 चेंडू 37 धावांची गरज आहे. आज म्हटलं होतं की कर्णधार नाहीये आमचा नवनाथ गहिला. ओहो हो, इथे मात्र पाहू शकता इम्पॅक्ट पंचांनी नक्कीच ओळखला आणि पंच दर्शवतात की ऑप्शनच्या बाहेर हा इम्पॅक्ट होता आणि त्यामुळे आपण पाहू शकता धाव फलक मात्र इथे पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 18. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज अजून सुद्धा. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे वाडिश कावकर्ण क्षेत्रामध्ये, मात्र लॉंग ऑनचा शतरक्षक गेला, चेंडूला फील्ड केलं आणि अतुल याच्या हातामध्ये जोपर्यंत थ्रो जाईल तोपर्यंत 2 धावा आल्या. धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 20 वरती आणि इथे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. 9 चेंडू 34 धावा. गुरुनाथजी तांडेल आपण पाहतोय, आमचे केवल फार खुश होतात गुरुनाथ आल्याच्या नंतर. टाळ्या वाजवल्यात बघा त्यांनी. काल काय जबरदस्त शेरो शायरी या ठिकाणी चालू होती आणि मला वाटतं घरी जाऊन त्याने ऐकलं असेल नक्की. आणि आपण जसं म्हटलं जातं की मॅच या ठिकाणी काही प्रेक्षक सांगत होते की चांगला गरम केलं होता मॅच. धावसंख्या 21. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज अजून सुद्धा. सामना बाबुला बॉईज बाबुला या संघाला. बाबुळा हा संघ मला वाटतं थोडासा नौका आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं, मात्र त्यांच्याकडे टॅलेंट चांगला आहे. ओ आता मात्र आपण पाहू शकतो काय बढतंय. यष्टनच्या वरनर चेंडू ट्रॅव्हल होतोय, सफळ करून खेळण्याचा प्रयत्न. बाबुळा संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे क्रिकेटर नक्कीच चांगले अनुभवी क्रिकेटर आहेत, मात्र इथे कागदावरती तुम्ही स्ट्रॉंग असून जमणार नाही. 7 चेंडू 33 धावा हव्यात. एक मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो आलाय मोठा फटका. आलाय मोठा फटका. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या 27. याचाच अर्थ 6 चेंडू आणि अजून 27 धावांची गरज. विनंती करेन सर्वांनी एकत्र होऊ नका, कारण तुमचा कर्णधार तुमचा एक ते 2 ज्येष्ठ खेळाडू असतात, अनुभवी खेळाडू, की त्यांच्या माध्यमातून समजवलं जात आहे. मात्र सुनील बोचल आलाय बॉलिंग मार्क वरती. सुनील बोचल याला चांगलं काम करावं लागेल. 27 धावा डिफेंड कराव्या लागतील आणि जसं म्हटलं जातं ना की ऑप्शन तुमच्याकडे जास्त असले का तुम्ही कन्फ्यूज होता, मात्र ऑप्शन नसला ना तरी कन्फ्यूज होता. मात्र जसं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात असली की त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होतो आणि कमी प्रमाणात असली त्याचा सुद्धा त्रास होतो. सुनील बोचल याला आमंत्रित केलंय बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू 27 धावांची गरज. सरळ सीधा बाणाप्रमाणे चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू डायरेक्ट ट्रॉफीवरती आढळला गेलाय. धावसंख्या 33. 5 चेंडू 21 धावा. अनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक आहे तिकडे, मात्र तरी सुद्धा चेंडू थांबणार नाहीये. गॅप मध्ये चेंडू टाकलाय. इथे मात्र 4 धावांसाठी चौकार. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण की 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. सामना मात्र या ठिकाणी न्यूट्रल स्थितीमध्ये राहिलाय. कुणाच्या बाजूने जाईल अजून सुद्धा सांगू शकत नाही आपण. मॅच चांगली झाली, सुंदर झाली, पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडू 17 धावा डिफेंड केल्या जातात का?
ऑन साइडला समोरच टाकला चेंडू, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर, बराबर के टक्कर मैदान के बीच में, आता मात्र षटकार. संख्या झाली 43 धावा, 2 गडी बाद झाल्यात, 2 षटका आणि 3 चेंडू टाकून झाल्यात. इथे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज अजून सुद्धा आहे. आता मात्र लक्ष केंद्रित झालंय सर्व प्रेक्षकांचं. आता अजून एक शॉट ऑफ द लाईन डिलिव्हरी, शॉट आर्मफुल, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल षटकार. सकाळचं सत्र असलं, दुपारचं सत्र असलं, सकाळचं सत्र असलं की नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं की गोलंदाजांचा कर्दनकाल ठरताना दिसतात, ते म्हणजेच फलंदाज 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच काल टिवरी संघाने 66 धावा चेस केल्या होत्या 21 चेंडू मध्ये. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र सामना एका बाजूने झुकत चालला आहे. मात्र इथे काय घडेल काय बिघडेल, काय घडतंय, थर्ड अंपायर धावचीत साठी. चला पाहूया थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय. तर नक्कीच पंच टफ कॉल होता, नॉट आउट. 2 धावा पूर्ण आहेत, 1 चेंडू आणि 3 धावा. दरम्यान आपण पाहू शकता काय जबरदस्त 1 चेंडू 3 धावांची गरज, सामना रंगलेला आहे. इथे मात्र सामना नक्कीच या ठिकाणी कुणाच्या बाजूने जाईल हे अजून सुद्धा सांगू शकत नाही. डावराताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासाठी ऑन साइडला जवळजवळ 5 शतरक्षक, ऑफ साइडला 4 शतरक्षक. 1 चेंडू 3 धावा. मध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षकाला आहे आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच या कॅच मुलं. तो नक्कीच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने खूप खूप अभिनंदन. धन्यवाद डीजे. तर मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजेच या मॅचचा अतुल सुरुंग. आणि चला यस मैदानामध्ये उतरायचं आहे नवीन पाडा संघाने आणि सलामीची जोडी सुद्धा लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या.
तिमंजसचा ब्लेसिंग स्टार संघाने